नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता वाजलेत 4 संध्याकाळचे. संध्याकाळी मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर फौजी साहेब आलेत. तर फौजी साहेब बोलले आपण आता बाजारात जाऊ, म्हणजे आम्हाला चूल बनवायची टेरेसवरती. तर चूल आणायला जाऊ म्हणले. आणि टेरेसवरती डायरेक्ट चूल नाही मांडता येत ना, तर त्याच्या खाली आपण एक म्हणजे विटाचा लेअर देऊ म्हणले. आणि विटाचा एक थर देऊन त्याच्यावरती चूल मांडू, म्हणजे चूलच घालायची. तर चला आता फौजी साहेब मी चाललो तर चूल घ्यायला, आहे ना फौजी साहेब? चला. मला म्हणले तू लय घाई कर, परत म्हणती लय घाई करतेत. तुला काय बोलायचं ते बोलून घे तुझं आणि मग चल. चला. पेट्रोलला पैसे? तर हे बघा, क्लासला चाललाय आकाश आणि पेट्रोलला पैसे मागवते मला. लय आगाऊ आहे. पप्पा जवळ आहे तरी पण पप्पाला नाही मागायचे, मम्मीला मागायचे. आकाश धर बाबू तुला पैसे. हा गाव. चल गेट लावून घे, दरवाजा लावून घे. चल बाय. बाय बाय. हा चला. गाडी समोर 2 गाड्या आणि फौजी साहेबांनी गाडी काढली. वा. हा राहू दे जाईन ना आता, आहे ना. तर मंडळी हे पा इथं नगर पुणा रोडलाच इथं HDFC बँक आहे. आणि फौजी साहेब ते पा गेलेत ATM मध्ये पैसे काढायला. तर आपण जिथून तुळशीवरून जाऊन घेतलं ना, तिथंच जायचंय आपल्याला चूल घ्यायला. तर येते फौजी साहेब, मग निघूया. तर हे पा केडगाव मध्येच आहेत आम्ही. हा नगर पुणा हायवे. ते पा फौजी साहेब आले. चला. तर फौजी साहेब आलेत ATM मधून. काय म्हणले तुम्ही? अरे आकाशला एक सागरला एक फोन कर. हा त्याला म्हणा आकाशला संक्रांतीला काहीतरी बांधून चल, कारण आता संक्रांत आहे ना, मांज्या बिंज्या जरा हा सावध. बरोबर. आता पतंग संक्रांत जवळ आली ना, पतंग उडवायला लागलेत मुलं. तर काय होतं, रोडने जाताना ना तो पतंग, ज्यांचा पतंग पडलाय ना खाली, तो पतंगाचा मांजा गळायला येऊन लागतो. तर ह्या केसेस भरपूर झाल्यात पाठीमागच्या वर्षी पण. तर चालते, मी फोन करते सागरला. आकाशला तर गळ्याला बांधायचं घेतलेलं आहे ना, ते म्हणजे लावून जायला. तर ताई मावशीनं तुम्ही पण तुमचे लहान मुलं जर असतील तर त्यांना सांगत जा. आजकाल बाहेर जर जात असतील ना, तर गळ्याला थोडंसं स्कार्फ वगैरे काहीतरी आता आजकाल मिळतं, ते गळ्याला लावायचं, ते लावून जायचं, म्हणजे माझ्या अटकला तरी भीती नाही का. तर मंडळी हे पा नगर पुणा हायवे आणि रोडच्या कडेलाच इथं हे पा कुंड्या लागलेल्या आहेत, चुली आणि तुळशी वृंदावन. हे बघा रोडच्या कडेलाच आहे लगेच, म्हणजे नगरला जाताना डाव्या हाताला आणि पुण्याला जाताना उजव्या हाताला. तर हे बघा चुलीचंच काम आहे भैयांचं, या काम चालूच आहे त्यांचं. बघूया चुली आता कसे काय वगैरे. 150, 130, 120 ये चाहिए था 220 का है, इतना बहुत ज्यादा बता रहे हो. घ्या लावून. तर चूल घेतली आता आणि चाललो होतो. आता काय घ्यायचं आपल्याला, ते माती टाकायला नेट घ्यायचंय, ग्रीन नेट. आपण जे वर छताला बांधलंय ना गार्डन वरती, तसं नेट घ्यायचंय. ही काट्या टाकल्यात ना, तर काट्या नसू नये, त्यामुळं ते ग्रीन नेट घ्यायचंय टाकायला. कोणतरी असं दुकान. शेट आले बर का.
तर हा माझ्या मामाचा मुलगा आहे, याचं दुकान आहे इथं कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस काहीतरी. तर कॉम्प्युटरचे सगळे ॲसेसरीज तिथं मिळतात. तर त्याच्याकडे आलो होतो आम्ही, कारण आमचे सायरनचे सेल गेले होते ना, तर सेल घ्यायसाठीच आलो होतो. तो बोलला मी बाहेर आहे जरा 5-10 मिनिटात आलो, थांबा तुम्ही. आम्ही थांबलो. त्यानंतर तो आला, आम्ही सेल पाहिले, त्यांनी पण चेक केलं तर तसे काही सेल नव्हते, नाही मिळाले. मग आम्ही निघलो तिथून पुढं. टाटा. सेलचं काय काम नाही झालं है ना, नगरहूनच घेऊन येवा सेल आता. नगरहून एक स्ट्रीप आणून ठेवलं, बरेच दिवस जाईन आपल्याला. चल भेटली फक्त. इटा किती लागते बरं? इटा वय 7-8 लागते का? 10 ना है ना. तर मंडळी, आपल्या घरासमोर ज्या काट्या आहेत, काट्याच्या पलीकडून जी पिवळी बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगच्या पलीकडून हा लिंक रोड आहे आणि लिंक रोडच्या पलीकडून ही वीट भट्टी आहे. तर घराच्या जवळचे काही जास्त लांब नाही आहे. थोडेसे न्यायच्यात. घ्या आता पोरगं घरी आहे बरं का, आता मला फोन नंबर सांगता नाही. हा का? ते काही घरी विटाने यायला गाडी काय आणलंच नाही आम्ही. कोंबड्या बिंबड्या मस्त पाळल्यात मावशींना. ते पा फौजी साहेब गेले विटा पाहायला. तर आपल्या घराच्या जवळच वीटभट्टी इथं जवळच आहे, म्हणजे आपलं घर रोडच्या पलीकडून आणि रोडच्या अलीकडून इकडं वीटभट्टी आहे. तर भरपूर आहेत वीटभट्टी हे पाय इकडं. हाय गोणी पाहिली मावशींनी. हा चूल घालायची ना, त्याच्यामुळं चुली खाली त्या विटा मांडायच्यात ना. इकडे पलीकडे शेटेच्या पलीकडून. 200 रुपयाला. हा लय महाग. काय स्वस्त राहिले, काही स्वस्त नाही राहिलं, काहीच नाही. पण चूल लागती, चूल लागती घरामध्ये. चूल असावा, हा काठोटा असावा, बरोबर. आधुली असावा. हा आधुली नाही का आठवा योगा असावा. आजलीने माझ्या का आठव हाय बर का. हा जात असावा, जात लागत. आता पहिले मसरू खाळून जुन्या, पण आता निदान एवढं तरी पाहिजे. हा जात माझं गावाकडे. जात काठोट किती झाल्या? खाली मांडायला लागत. हा खाली मांडायला, मग त्याच्यावर चूल मांडायची. मग काळ नाही होत. काय म्हणल्या? चूल चांगली. हा चांगली आहे. पण मग त्याच्यावर मांडल्यावर थोडी उंच उंच होईन. हा मग वाट्यासारखं करायचं खाली आणि त्याच्यावर चूल घालायची. मग हा भाकरी बिकरी करायला बाजरीच्या भाकरी लय भारी राहते. आम्ही तिकडे गेलोच ना. हा ना. त्याच्यावर अजून मला वाटतं होते का एवढ्या पुऱ्या. हा पण चुली खाली मांडल्या ना, चुली बसून इथं काय करायचं, ही हा रवली चूल. हा म्हणजे इथं एक इटाचं ना. हा इकडे साईडला, अशी साईडला जरी नाही ना केल्या तर नका का करणार. पण अशी ना त्याच्या साईडनी सपोर्ट एक अशी भानुशी करायची. हा भानुशी छान दिसन. हा छान दिसन. भानुशीला ना 2 इटा 4 इटाची जरी हा तरी भरपूर झाली. अजून घ्यायची घेता, अजून घ्यावं लागतं. मग चला येऊ का मावशी. इथून जाऊ शॉर्टकटने आता है ना. तर मंडळी
लिंक रोड आहे ना, लिंक रोड पासून आतमध्ये वळायला नाही तर लगेच जवळ आहे आमचं घर लगेच दिसतं. आणि पलीकडून यायचं म्हणून सावलीकडून तर 1.5 किलोमीटर लांब पडतं. हे पहा लगेच दिसलं आपलं घर. हे बघा. चला. काट्याला गुतले होते पोलीस आहेत. त्याच्यामुळेच ग्रीन नेट आणायला गेलो त्याच्या मातीवरती टाकायला, पण मातीवरती ग्रीन नेट काय मिळालं नाही. तर ते कुत्रे उकरीतच सारखे ना, त्याच्यामुळं राजूने त्याच्यावरती काटे टाकलेत. तर दारामध्ये काट्या नसू नये त्याच्यामुळं गेले होते ग्रीन नेट पाहायला. आता उद्या पहा आहे ना, दुकानच बंद होतं. सागर, राजू चला रे भाऊ, थोड्या विटा घेऊ लागा. तर आपण शॉर्टकटनी कुठून आलो, हे समोर आपल्या हे दिसतंय सगळं मोकळं. तर त्याच्या पलीकडेच लगेच रोड आहे, तिथून शॉर्टकटनी आपण लगेच 2 मिनिटात तिथं आलो. विटा आणल्यात ना गाडीमध्ये, त्या विटा आहेत ना डायरेक्ट टेरेस वरती न्यायच्यात चूल मांडायला आपल्याला. झोपला होता, कॉलेजवरून आलता आणि थोडासा झोपला होता. मागच्या वेळेस ना तुला बुडकाची माती घेतली होती ना, तसा गाण्याचा हलवा कस लागला होता. जास्त बुडक नको खडीत बसू, नाही ना. बघ ते काळा अजिबात घेत नाही पाहिजे त्याच्यामध्ये. शाबास गुड. तेव्हा पोरग कसं करते, पोरग अडकते, पोरग उरपट गाजत होते. हा ना, मी शिकिते तुला चांगला आता, तेव्हा तुम्हाला शिकवलं नाही चांगलं. तर मंडळी, पाठीमागच्या वेळेस मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून डाळबाटी कशी करायची ते दाखवलं होतं. तर आज मी गहू दळून आणले स्पेशली, म्हणजे गिरणीतून. डाळबाटीचं दळून द्या म्हणलं ना तर ते भैया दळून देतात. तर तुमच्या इकडे पण गिरणीवाला कोणता असेल त्यांना सांगायचं डाळबाटीचं दळून द्या, म्हणजे ते थोडंसं आवडधुबड, म्हणजे काय असं थोडंसं रव्यासारखं रवळ दळून देतात गहू. म्हणजे त्याने काय होतं, डाळबाटी खूप छान होती, खुसखुशीत होती. आणि डाळबाटी बनवण्याची पारंपरिक पद्धत हीच आहे. थोडंसं डाळबाटीचं वेगळं दळून आणते, थोडंसं असं म्हणजे गहू रवाळ दळून आणते, म्हणजे डाळबाटी छान होती त्याने. तर मी पण असं थोडंसं गिरणीवाल्याला सांगितलं मला डाळबाटीचं दळून दे. तर त्या भैयांना माहित होतं, तर त्यांनी मला गहू मस्त असे रवाळ दळून दिले. तर मंडळी, तुम्ही बघू शकता जे आपलं गव्हाचं पीठ आहे ना, एकदम असं बारीक असतं ना, तसे बारीक नाही, असं रव्यासारखं. आपण जर चाळून काढलं ना तर याच्यातून रवाच निघन असे. तर असं थोडं रवाळ असलं ना बाटी छान होती. मी आता याला मळते, कसं कसं मळायचं ते पण दाखवते मी तुम्हाला आता. तर याला चाळून वगैरे काहीच नाही घ्यायचं, असंच हे करायचं, मळायचं आपल्याला. जेवढं लागतं तेवढं घ्यायचं. तर हे बघा, एवढं पीठ घेतलंय मी. आम्ही 5 जण आहेत, 5 जणांसाठी एवढं घेतलंय. आणि थोडंसं उरलं तरी पण सकाळचं मुलं नाश्त्याला खाऊन घेतात, तर त्यामुळं एवढं पीठ घेतलंय मी. तर आपलं हे गव्हाचं पीठ थोडंसं रवाळ आहे, त्याच्यामुळे जास्त काही सोड्याची गरज पडणार नाही, त्यामुळे मी थोडा सोडा घेते, खाण्याचा सोडा. आणि हा ओवा घेतलाय, ओव्याने खूप छान फ्लेवर येतो डाळबाटीला. तर ओवा थोडासा असा क्रश करून घ्यायचा हातावर, म्हणजे त्याचा छान फ्लेवर उतरतो. आणि चवीनुसार मीठ. तर बऱ्याचशा ताई बोलल्या की चिनी मातीच्या बरणीमध्ये, काचच्या बरणीमध्ये मीठ ठेवत जा. तर हे चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवले मी आता मीठ. चवीनुसार मीठ घेते आणि थोडीशी हळद घेते, म्हणजे डाळबाटीला आपल्या छान कलर येतो. आता हे जरा मिक्स करून घेते मी व्यवस्थित. आणि थोडंसं गरम तेलाचं मोहन घालते. तर तुम्ही गावरान तुपाचं पण घालू शकता, पण गावरान तूप मुलांना आवडत नाही, त्यामुळे मी तेलच घालते गरम करून थोडंसं.
तर आपण मोहन घातलंय ना याला, तर असं मस्त याला चोळून घ्यायचं. तर मंडळी हे बघा, मोहनाला मी सगळं पीठ असं चोळून घेतलंय मस्त, म्हणजे हे असं मुटका होतं याचा. हे बघा छान असं चोळून घेतलंय. आता याला कोमट पाण्यामध्ये मळायचं आपल्याला. कोमट पाणी घेतलंय, हे बघा असं बोट घालता येईल आपल्याला, असं एवढं कोमट घ्यायचं, जास्त गरम पण नाही घ्यायचं. कोमट पाण्यामध्येच मळायचं आपल्याला, जास्त पातळ पण नाही मळायचं. जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तसंच मळायचंय, थोडं थोडं पाणी घालत. हे बघा जसं आपण पुरीला पीठ मळतो ना, चपातीला पुरीला, तसं मळायचं. हे पहा. तर आता मी पाणी उकळायला ठेवते, वाफवायला. हे बघा गोळे असे करून घ्यायचे, चांगले मोठालेच केलेत आपण, जशी चपाती दाखवतो ना ते टाईप कोंडे करून घेतले. पाणी उकळायला ठेवले पातेल्यामध्ये, वरती त्याच्या मापाचीच चाळण आहे माझ्याकडं, म्हणजे चाळीच्याच मापाचं पातेलं आहे. तर चाळण ठेवली आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं, म्हणजे खाली चिकटणार नाही. आणि हे पाशी गुंडे ठेवते मी आता हे. आणि याच्यात अजून 2-3 मावले असते, पण थोडंसं अंतर ठेवायचं मध्ये, म्हणजे हे फुलणार येतं, चिपकणार नाही, जास्त दाटी होणार नाही. त्यामुळे थोडं जागा सोडायची मध्ये. आता मी गॅस मीडियम करते आणि याला वाफवून देते. तर हे बघा आपली डाळ बाटी कशी मस्त फुलली. हे बघा सगळी फुलून निघली. आणि आपण एकदम मध्ये जागा ठेवली होती ना, तर हे पाय एकमेकाला चिपकले तरी पण जागा सोडली होती तरी पण, त्यामुळे थोडी मध्ये जागा सोडावी लागते. जर जास्त दाटून जर आपण ठेवलं तर मग ते जास्त दाटलं जातं. तर मस्त अशी डाळ बाटी आपली फुलली, तुम्ही बघू शकता. हे बघा याच्यात बसन आपण. हे बघा आता थोडंसं आपण पलटून ठेवू याच्यामध्ये आणि थोडीशी 2-3 मिनिटं वाफ काढून घेऊ. हे बघा लगेच पलटल्या जाते, अजिबात चिपकत पण नाही याला. हाताने पण आपण असं करू शकतो. तर ही बाटी आतमध्ये पर्यंत शिजलेली आहे, फुलली गेली मस्त, पण तरी पण आपण नाही म्हणून पलटवली त्याला आणि 2-3 मिनिटं आता मी याला पुन्हा वाफवते. तर हे बघा 2-3 मिनिटं परत झालेत. आता मी याला काढून घेते आणि दुसरी बॅच ठेवते. हे बघा किती छोटे गोळे होते आपले, पण किती फुललेत ते, याच्यात बसायला पण झालेत. हे बघा किती फुललेत. तर दुसरी बॅच ठेवली मी आता याच्यावरती, झाकून ठेवून देते. तर हे पाय इकडे मी डाळ लावली होती, डाळ पण शिजली आणि आता डाळीला फोडणी देते मी. पण डाळ एकदम साधी बनवायची, तिला काय कांदा वगैरे टाकायचं नाही, काहीच नाही. डाळ बाटीसाठी ना साधी डाळच छान लागते. असं डाळ तडका बनवतो ना आपण एकदम घट्ट, तसं नाही छान लागत, चुरून खायला छान लागते. त्यामुळे मी एकदम साधा म्हणजे साधी फोडणी देणार आहे. डाळीला फोडणी एकदम साधी देणार आहे मी. त्याच्यामुळं हे पहा लसण ठेचून घेतलंय मी, एक मोठं टोमॅटो कापून घेतलंय. टोमॅटोने काय होतं थोडंसं आंबट पण येतं, डाळीला छान लागती. हिरवी मिरची कापून घेतली. आपल्या वरचा टेरेस गार्डन मधलाच कढीपत्ता मस्त फ्रेश आणलाय. आपल्या टेरेस गार्डन मधलीच मस्त फ्रेश कोथिंबीर आणली. आणि आपली जी पालकची भाजी आलेली ना वरती टेरेस वरती, तर पालक 2 पानं आणलेत मी, ते पण कापून घेतलेत, म्हणजे फोडणीत घातले की सगळ्यांच्या पोटात जाते. मी तोडून दाखवते आता किती खुसखुशीत झाली बघा. आता इथे चिरलेलं आहे, बिना चिरल्याची सुद्धा मी तुम्हाला. हे बघा वाव, हे बघा किती खुसखुशीत झाली. आता याला असे तुकडे, असं पण आपण थोडंसं तुपामध्ये तेलामध्ये कढईमध्ये थोडंसं भाजून घेऊ शकतो. पण काही मी तसेच भाजून घेणार आहे, काहीचे तुकडे पण असे म्हणजे कापून घेणार आहे. हे बघा असं असं कापून घ्यायची, तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायची, म्हणजे छान लागते. एकदम सॉफ्ट झाली. हे बघा किती छान झाली. तर थोडंसं तेल घेऊन त्याच्यात तुम्ही असं तळून घेऊ शकता, मस्त कुरकुरीत लागतं. नाहीतर मग अगदी आपण कढईमध्ये चमचाभर तेल टाकून
ते पण म्हणजे भाजून खाऊ शकतो. जसं हवं तसं आपण भाजून खाऊ शकतो, नाहीतर मग असं जरी खाल्लं तरी पण चालतं, छान लागतं. तर अशी थोडीशी ब्राऊन करून घेतली ना, खूप कुरकुरीत लागते. तर मुलांना अशी आवडते थोडीशी कुरकुरीत झालेली, त्याच्यामुळे मी मुलांच्या पुरती तळून घेते. आणि कोवडी साईड मी तर बिन तळल्याचीच खाणार आहे, आम्हाला जास्त ऑइली नाही आवडत. तर असं आपल्याला जसं आवडतं तसं आपण खाऊ शकतो. तर हे बघा, सगळी बाटी मी भाजून घेतली. थोडीशी बिन भाजल्याची ठेवली थोडी साहेबांना, मला असं त्यांना भाजले नाही आवडत, मुलांना कुरकुरीत आवडती, त्यामुळे मी त्याला थोडीशी भाजून घेतली. तर हे बघा, हे बघा छान भाजली. तर याला आपण अजून पण कुरकुरीत करू शकतो, पण एवढीच केली मी तरी छान लागते. हे बघा, अशी चुरून खाते डाळीमध्ये, एकदम मस्त टेस्ट लागते. तर आपली डाळ आणि बाटी दोन्ही पण बनवून झाले. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होती. तर बऱ्याचशा ताई बोलल्या की आम्हाला पण दाखवा. तर याआधी पण मी तुम्हाला आप्पे पात्रातली गव्हाच्या पिठापासून डाळबाटी कशी करायची ते पण दाखवलं होतं. आणि आज पारंपरिक पद्धतीने भरड्यापासून बाटी कशी बनवायची ते पण दाखवलं. तर आज मी तुम्हाला दाखवली डाळबाटी. नक्की ट्राय करा, कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.